हॅलो, आजच्या याच्यामध्ये बघा टू प्रूफ जे आपल्याला सिद्ध करायचंय ते बघा आणि सांगा मला काय आहे. डी स्क्वेअर इज इक्वल टू बीडी इंटू ईसी म्हणजे आपल्याला दोन प्रोडक्ट इक्वल दाखवायचे म्हणजे ट्रायंगल सिमिलर दाखवावं लागेल. पण फक्त एक पेअर ऑफ ट्रायंगल सिमिलर दाखवल्याने हे टू प्रूफ येणार का? नाहीतर आपल्याला दोन पेअर ऑफ ट्रायंगल सिमिलर दाखवावं लागेल का? हेच आपल्याला डिस्कस करायचे आणि तेच समजायचे आणि तेच डिस्कशन आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर एंड पर्यंत बघा, तुम्हाला कळेल की आपण काय करणार आहोत. चला, आता या संबंधी आपल्याला फिगर दिला आहे आणि फिगर बरोबर दिला आहे की क्वाड्रॅटल DEFG इज अ स्क्वेअर म्हणजे हे जे क्वाड्रॅटल आहे ते स्क्वेअर आहे हे दिलंय. आणि इन ट्रायंगल ABC या ट्रायंगल मध्ये आपल्याला अँगल A 90 डिग्री दिला आहे. ओके, काय सिद्ध करायचंय तेच बघा. सिद्ध काय करायचंय, डी स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. आणि मी नेहमी सांगितलंय जेव्हाही आपल्याला सम दिलंय जिकडे आपल्याला काय सिद्ध करायचंय, नेहमी जे सिद्ध करायचंय ना तिकडे जायचं आणि त्याला बघायचं. ओके, आपण बघितलं काय पाहिजे, डी स्क्वेअर. डी स्क्वेअर म्हणजे आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो का? तुम्ही सांगणार हो, चला मी हिंट मध्ये ते सिम्प्लिफाय करतो. म्हणजे डी स्क्वेअरला आपण लिहू शकतो DE इंटू DE इक्वल टू राईट हँड साइडला काय BD इंटू EC. म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन प्रोडक्ट्स आपल्याला इक्वल दाखवायचे आणि आपल्याला माहिती आहे दोन प्रोडक्ट्स इक्वल दाखवायचे म्हणजे दोन रेशोज इक्वल दाखवावं लागेल आणि दोन रेशोज इक्वल दाखवायचे म्हणजे आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवावं लागेल. व्हेरी गुड. हे आपण डिस्कस पण केलं आणि समजलं पण आहे. आपण अगोदर दोन सम्स केलेत ना, तसं नाही बघितलं तर ते व्हिडिओ बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. आता पण इम्पॉर्टंट गोष्ट काय की आपल्याला हे समजावं लागेल की इकडे कोणते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे हे आणण्यासाठी. हा, आणि मी नेहमी सांगितले ते आपल्याला कुठून मिळणार आहे, इकडे बघा तेव्हा मिळणार आहे. ओके, डी इंटू डी आहे म्हणजे डी आपल्याला दोनदा पाहिजे म्हणजे आपल्याला असं दोन ट्रायंगल्स पाहिजेत जिकडे DE एका ट्रायंगलचं साइड आहे आणि दुसरं DE दुसऱ्या ट्रायंगलचं साइड आहे. असे दोन ट्रायंगल्स आहेत का जिकडे DE साइड आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये? मी सांगणार इकडे DE तर कोणत्याही ट्रायंगलचं साइड नाही. ओके, बघूया. डी आहे, दुसरं पार्ट काय BD आहे. ओके, डी आणि BD मिळून ट्रायंगल मिळतंय का? नाही, ते एकाच लाईनवर आहे. ओके, डी आणि EC मिळून आपल्याला ट्रायंगल मिळतंय का? नाही, ते पण एकाच लाईनवर आहे. म्हणजे आपल्याला जे दोन ट्रायंगल्स पाहिजे ते आपण आयडेंटिफाय करू शकलोच नाही. म्हणजे आपल्याला ते पाहिजे ना, आता कसं मिळणार आहे? आता तर आपल्याला मिळतच नाही, म्हणजे येणार कसं? नाही आलं तसं सोडवू शकत नाही, म्हणजे कसं करायचं? चला, आता डी जे आहे DE या क्वाड्रिलॅटरलचं साइड आहे ना, ते आपल्याला दिले आणि हे क्वाड्रिलॅटरल काय स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे चारही जे बाजू आहेत ते एकमेकांना इक्वल आहे. व्हेरी गुड. म्हणजे आपण या डी च्या जागी DG लिहू शकतो का? कारण तुम्ही सांगतात हो डी आणि DG इक्वल आहे म्हणजे लिहू शकतो. मला सांगा डी च्या जागी आपण EF पण लिहू शकतो का? जाणार हो, लिहू शकतो ना, कारण ते इक्वल आहे. म्हणजे या डी च्या जागी चला लिहूया DG आणि या डी च्या जागी आपण लिहूया EF. म्हणजे काय झालं, हे टू प्रूव्ह आणण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, DG इंटू EF इक्वल टू BD इंटू EC आलं पाहिजे. आलं पाहिजे म्हणजे तुम्ही सांगा ट्रायंगल्स मिळाला का? मिळालं ना, बघा ना त्याचं. कारण DG आणि BD मिळून आपल्याला एक ट्रायंगल मिळतंय आणि EF आणि EC मिळून आपल्याला एक ट्रायंगल मिळतंय. म्हणजे आपण आयडेंटिफाय केलं इकडे कोणते दोन ट्रायंगल्स आहेत. हे दोन ट्रायंगल्स आहेत, समजलं? म्हणजे जर आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर मिळाले तर आपल्याला हे प्रोडक्ट इक्वल मिळणार आणि हे प्रोडक्ट इक्वल आलं की आपल्याला रेशोज इक्वल मिळणार आणि रेशोज इक्वल आलं की आपल्याला हे टू प्रूव्ह इक्वल मिळणार आहे. व्हेरी गुड. म्हणजे हे जे प्रोसेस होतं हे समजलं आपल्याला, म्हणजे कसं आपण हे लक्षात आलं आपल्याला, हे सगळं आपण समजून घेतलं. व्हेरी गुड. प्रोसेस अप्रोच समजलं. व्हेरी गुड. आता फक्त काय आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. ओके, समरूप दाखवायचे. तुम्ही सांगणार हो सिंपल आहे, दोन्ही ट्रायंगल मध्ये बघा ना एक एक अँगल 90 डिग्री, अँगल डी अँगल ई 90 डिग्री. वाव, म्हणजे तुम्ही सांगितलं एक पेअर ऑफ अँगल इक्वल झालंय. दुसरं पेअर ऑफ अँगल शोधावं लागेल. बघा बघा आहे का, डी कशाला इक्वल आहे? नाही. अँगल जी इक्वल आहे? नाही. मिळतंय का? नाही. तुम्ही सांगणार आपल्याला दुसरं पेअर ऑफ अँगल जे इक्वल पाहिजे
ते मिळतच नाही. म्हणजे हे ट्रायंगल सिमिलर होणार का? नाही. पाहिजे आपल्याला, पण मिळतंय का? नाही. अशा वेळी जेव्हा आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे पण ते डायरेक्टली सिमिलर नाही होत, तेव्हा काय करायचं माहितीये? त्यावेळी एक तिसरं ट्रायंगल जे आहे ना त्याला आणायचं पिक्चर मध्ये म्हणजे त्याचं आपण मदत घेणार आहोत. ओके, म्हणजे जर आपण या ट्रायंगलला ट्रायंगल 1 म्हटलं आणि याला आपण म्हटलं की हे ट्रायंगल 2 आहे, म्हणजे जे तिसरं ट्रायंगल आहे ट्रायंगल 3, कोणतं ट्रायंगल येणार? तुम्ही सांगणार हो बघा ना इकडे एक ट्रायंगल आहे ना, ट्रायंगल AGF. ओके, हे ट्रायंगल 3 आहे. करायचं काय? आपल्याला ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 सिमिलर दाखवायचं, ते आणायचंय. त्यासाठी आपण या ट्रायंगलचं मदत घेणार आहोत. ओके, हे ट्रायंगल 3 आहे. ओके, म्हणजे आपण काय दाखवणार? ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 3 दाखवणार आणि ट्रायंगल 2 सिमिलर टू ट्रायंगल 3 दाखवणार. त्याच्याने काय होणार? ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 3, ट्रायंगल 2 सिमिलर टू ट्रायंगल 3. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना प्रॉपर्टी ऑफ ट्रान्सिटिव्हिटी, त्याच्याने काय होणार? ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर होणार. म्हणजे आपल्याला तिसऱ्या ट्रायंगलचं मदत घ्यावं लागेल. ओके, म्हणजे करायचं काय? ट्रायंगल 3 सिमिलर टू ट्रायंगल 1 दाखवायचंय आणि ट्रायंगल 3 सिमिलर टू ट्रायंगल 2 दाखवायचंय. जर आपण हे ट्रायंगल 1 आणि हे ट्रायंगल 3 बघितलं, जे आपल्याला सिमिलर दाखवायचंय स्टार्टिंगला, तुम्ही सांगणार हो अँगल ए आणि अँगल बी 90-90 आहे. व्हेरी गुड, सुपर आहे. मग अजून काय? तुम्ही सांगणार एक आहे, दुसरा आहे का? नंतर नाही, दुसरा पेअर ऑफ अँगल इकडे पण नाही मिळत, पण मिळायलाच हवं आणि ते मिळणार पण. हे जे इन्फॉर्मेशन आहे ते युज करणार आपण. काय की हे स्क्वेअर आहे, तर लिहूया DEFG काय ते स्क्वेअर आहे का? आपल्याला दिलंय. म्हणजे आपण GF आणि D याला पॅरलल लिहू शकतो. हे पॅरलल का? कारण आपल्याला माहित आहे ऑपोजिट साइड्स ऑफ अ स्क्वेअर आर पॅरलल. ते पॅरलल आहे. व्हेरी गुड. मला सांगा या D ला आपण BC लिहू शकतो का? तुम्ही सांगणार हो लिहू शकतो ना. का? D डॅश D डॅश D डॅश C. नाव चेंज करा, म्हणजे आपण D च्या जागी लिहूया BC. ते लिहा आणि रिझन लिहा तिकडे बिटवीननेस. व्हेरी गुड. आता बघा हे दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत आणि हे जे AB आहे याला आपण ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो ना. जर AB ट्रान्सव्हर्सल आलं म्हणजे कोणत्या अँगल्स आपल्याला इक्वल मिळतात? बघा हे दोन लाईन पॅरलल आहे आणि AB ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे अँगल B जे इकडे आहे आणि अँगल G जे आहे एकमेकांना इक्वल आहे की नाही? का? ते पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि लाईन्स पॅरलल असलं की करस्पॉन्डिंग अँगल्स एकमेकांना इक्वल असतं. म्हणजे आपण लिहू शकतो तिकडे अँगल AGF कॉन्ग्रुएंट टू अँगल GBD, म्हणजे अँगल B ला कॉन्ग्रुएंट आहे. का? कारण आपल्याला माहित आहे करस्पॉन्डिंग अँगल्स थिअरम. आणि याला मार्क करूया रिझल्ट नंबर 1. हे आपल्याला पाहिजे. आता आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर मिळणार आहेत. ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी. वाव, सुपर. म्हणजे तयार केला आपण जे आपल्याला पाहिजे. तुम्ही सांगा तसंच जेव्हा आपण ट्रायंगल 3 आणि ट्रायंगल 2 सिमिलर दाखवणार तेव्हा आपल्याकडे 90-90 आहे, दुसरं पेअर ऑफ अँगल आहे का? पण तुम्ही सांगणार आता आपल्याला माहित आहे कसं करायचं. दोन्ही लाईन पॅरलल आहे, AC ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे अँगल AFG आणि अँगल C हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे आणि या दोघांचं रिझन एकच आहे, ते आहे करस्पॉन्डिंग अँगल्स थिअरम. म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते इन्फॉर्मेशन आपण जमा करून ठेवलंय. 1 जे आलंय त्याच्याने आपण हे दोन्ही ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 3 ला सिमिलर दाखवू शकतो आणि 2 मध्ये जे इन्फॉर्मेशन आलंय ते युज करून आपण ट्रायंगल 3 आणि ट्रायंगल 2 ला सिमिलर दाखवू शकतो. म्हणजे तेच करायचंय. चला, म्हणजे आपण पहिल्यांदा ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 3 ला सिमिलर दाखवूया, म्हणजे कन्सिडर करूया. आता एक लक्षात ठेवा, इकडे आपण ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 3 दाखवणार आहोत, नंतर ट्रायंगल 2 सिमिलर टू ट्रायंगल 3 दाखवणार. म्हणजे 3 जे आहे ते मीडिएटर आहे, ते सूत्रधार आहे, ते इम्पॉर्टंट आहे. 1 सिमिलर टू 3, 2 सिमिलर टू 3. म्हणजे 3चं नाव एक टाईपनीच लिहायचं. म्हणजे जर या ट्रायंगलचं नाव आपण AGF लिहिलं तर AGFच ठेवायचं आणि त्या ट्रायंगलच्या नावाप्रमाणे आपल्याला ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2चं नाव लिहावं लागेल करस्पॉन्डन्स बघून. ते लक्षात ठेवा. समजलं? ते इम्पॉर्टंट आहे. तर चला आता स्टार्टिंगला फक्त कन्सिडर करायचं. म्हणजे कन्सिडर करा इन ट्रायंगल AGF अँड ट्रायंगल BGD. म्हणजे आपण फक्त ट्रायंगल कन्सिडर करतो. इकडे नाव आपण कसं पण लिहू शकतो.
नाव लिहायचं करस्पॉन्डन्स कधी, जेव्हा आपण ट्रायंगल सिमिलर लिहिणार आहोत. ओके, आता या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये आपल्याला फर्स्ट ऑलरेडी मिळालेलं काय ते वन मध्ये ते लिहा. अँगल एजी कॉन्ग्रेट टू अँगल बी कुठून मिळाले आपल्याला ते फ्रॉम वन. ओके, नेक्स्ट काय 90-90 ते लिहून घ्या. म्हणजे काय अँगल ए दॅट इज अँगल GAF आणि अँगल BDG हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. का बरं? इच इज 90 डिग्री. म्हणजे आता हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. याचं नाव फिक्स करूया AGF. म्हणजे लिहिलं तिकडे ट्रायंगल AGF सिमिलर टू. दुसऱ्याचं नाव लिहायचंय करस्पॉन्डन्स बघून. कसं लिहायचं बघा. अँगल ए अँगल डी कॉन्ग्रेंट आहे म्हणजे एच्या समोर काय लिहायचं डी. व्हेरी गुड. अँगल जी आणि अँगल बी कॉन्ग्रेंट आहे म्हणजे जीच्या समोर काय लिहायचं बी. म्हणजे समजलं ना करस्पॉन्डन्स. AGF आहे म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं नाव असणार आहे ट्रायंगल DBG आणि याचं रिझन काय बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 3 झालं. ओके, म्हणजे आपल्याला ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 3 सिमिलर होतात. तुम्ही सांगणार ओके अशाच प्रकारे आपण ट्रायंगल 2 आणि ट्रायंगल 3 पण सिमिलर दाखवू शकतो. चला दाखवूया. म्हणजे नाव तेच ठेवायचं. ओके, आता स्टार्टिंगला आपण कन्सिडर करतो म्हणजे लिहूया इन ट्रायंगल AGF अँड ट्रायंगल FEC या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला पहिल्यांदा ओके ते लिहायचं कोणतं अँगल AFG आणि अँगल C हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. कुठून मिळाले? फ्रॉम इन्फॉर्मेशन 2. व्हेरी गुड, लिहिलं. आता नेक्स्ट काय 90-90 म्हणजे अँगल GAF आणि अँगल FEC हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. का बरं? आपल्याला माहित आहे इच इज 90 डिग्री म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. सिमिलर आहे म्हणजे या ट्रायंगलचं नाव फिक्स केलं ना आपण AGF लिहा आणि करस्पॉन्डन्स बघून या ट्रायंगलचं नाव लिहायचं. कसं? ए अँगल ई ला कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे एच्या समोर ई लिहायचं. ओके, नंतर आपल्याला माहित आहे एफ आणि सी कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे एफ च्या समोर सी लिहायचं. म्हणजे आपल्याला माहित आहे ना त्या दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय असणार आहे ट्रायंगल EFC आणि याचं रिझन काय बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 4 झालं. म्हणजे ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 3 आपण ऑलरेडी दाखवलंय. कुठे? स्टेटमेंट नंबर 3 मध्ये. ट्रायंगल 2 सिमिलर टू ट्रायंगल 3 आपण आता दाखवलंय. कुठे? स्टेटमेंट नंबर 4 मध्ये. म्हणजे हे दोन्ही युज करून आपण काय लिहू शकतो बघा 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 काय ट्रायंगल DBG सिमिलर टू ट्रायंगल EFC लिहून घ्या ते. आणि त्याचं रिझन काय आपल्याला माहित आहे. याचं रिझन आहे फ्रॉम 3 and 4. म्हणजे ते दोन ट्रायंगल्स आहेत जे आपल्याला सिमिलर दाखवायचं होतं समरूप दाखवायचं होतं ते आपल्याला मिळालं आहे. व्हेरी गुड. आपण हे का दाखवलं समरूप? कारण आपल्याला दोन रेशोज इक्वल पाहिजे. रेशोज कोणते पाहिजे ते आपण इकडे लिहून ठेवले. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला डीबी पाहिजे. ओके, डीबी पाहिजे. हा पाहिजे ना BD. ओके, BD घेतलं म्हणजे काय येणार आहे BD अपॉन EF. ओके, BD अपॉन EF म्हणजे आपल्याला BD आलं EF आलं. अजून काय पाहिजे DG आणि EC. ओके, DG आहे का? आहे म्हणजे त्याचं करस्पॉन्डिंग घ्यायचं DG अपॉन EC या दे. आणि याचं रिझन काय CSST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे आलं. रेशोज इक्वल आलं म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला प्रोडक्ट इक्वल मिळणार. म्हणजे आता क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केल्याने काय मिळणार आहे EC इंटू BD आलं इक्वल टू काय येणार आहे EF इंटू DG. व्हेरी गुड. म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं होतं ते बघा BD इंटू EC आलंय DG इंटू EF आलंय. पण हे तर हिंट होतं ना जे मी तुम्हाला सांगितलं. ऍक्च्युअल जे सिद्ध करायचं ते बघा ना काय पाहिजे तिकडे BD इंटू EC. तुम्ही सांगणार आहे ते. पण दुसऱ्या साईडला आपल्याला काय पाहिजे D स्क्वेअर. इकडे D आहे का? नाही. D आहे का? नाही. पण याच्या जागी आपण D लिहू शकतो का? लिहू शकतो. आणि DGच्या जागी आपण D लिहू शकतो का? लिहू शकतो. लिहा मग लिहा तिकडे. म्हणजे आपण इकडे काय लिहिणार आहोत DE इंटू DE. का बरं? कारण आपल्याला माहित आहे दॅट क्वाड्रिलॅटरल DEFG हे स्क्वेअर आहे म्हणजे हे आपण लिहिलं रिझन आहे साइड्स ऑफ अ स्क्वेअर. झालं ना. आता मला सांगा D इंटू D काय D स्क्वेअर. तर लिहायचं D स्क्वेअर इक्वल टू काय BD इंटू EC आणि झालं. प्रूफ आलं ना. सोपं होतं की नाही. पण लक्षात काय ठेवायचं हे सोडवताना आपण ट्रायंगल कसं मिळवलं जे स्टार्टिंगला आपण कन्सिडर केलं दोन ट्रायंगल ते कसं. पण ते डायरेक्टली सिमिलर होत नाही. पण ते सिमिलर प्रूफ करण्यासाठी आपण तिसऱ्या ट्रायंगलचं मदत घेतली. ते कसं केलं ना
हे सगळं जे आपण डिस्कस केलं हे अप्रोच इम्पॉर्टंट होतं, ते लक्षात ठेवायचं. समजलं? आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, हे जे आपण केलंय ना ते बरोबर आहे. अजून एक ऑप्शन आहे. मी सांगितलं हे दोन्ही ट्रायंगल जे आपल्याला सिमिलर दाखवायचे त्याच्यासाठी आपल्याला तिसरं ट्रायंगल घ्यायचंय. आपण हे ट्रायंगल घेतलं, ट्रायंगल AGF. मी सांगतो याच्या जागी आपण मोठं ट्रायंगल जे आहे ना ABC ते पण घेऊ शकतो. म्हणजे ट्रायंगल 1 ट्रायंगल ABC बरोबर आपण सिमिलर दाखवू शकतो. कसं? 90-90 आणि कॉमन अँगल घ्यायचं दोन्ही. सेम त्याच रीतीने आपण ट्रायंगल 2 जे आहे ते ट्रायंगल ABC बरोबर सिमिलर दाखवू शकतो. ते पण दाखवू शकतो. 90 आणि 90 आणि कॉमन अँगल, आणि त्याच्याने पण आपल्याला ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 2 मिळणार आहे. व्हेरी गुड. तसं पण करा, सेम आहे. पण समजलं ना का आपण तिसरं ट्रायंगल घेतलं ते लक्षात ठेवायचं, ते समजायचं. समजलं? स्वतःहून प्रूफ लिहा म्हणजे तुम्हाला सोपं वाटेल आणि एकदम एकदम इझी वाटेल. आणि तुम्हाला आवडलंय ना म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरेस्टिंग सम डिस्कस करणार. आणि तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 बघायचंय तर इकडे क्लिक करा, आणि 1.2 साठी इकडे क्लिक करा. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.